मॉर्निंग. बघा आजची सकाळ. काय नाश्ता बघा आज आपल्याला. आप्पे आहेत आज नाश्त्याला. आता आपल्याला निघायचं आहे. आता वाजल्यात 9 वाजून 9ला 5 कमी आहेत. आपण 10-10:30 पर्यंत इथून निघू. आपल्याला जायचं आहे बाहेर. आता आज ताईकडे चाललोय आपण पूजेला. कुठे कुठे जाणार आहे ते सर्व दाखवणार तुम्हाला आज आजच्या ब्लॉगमध्ये. सो तुम्ही आपल्यासोबत असंच राहा आज, म्हणजे तुम्हाला समजेल मी आज कुठे कुठे जाणार आहे ते. आज भरपूर फिरणार आहे. पूर्ण दिवस फिरूनच जाणार आहे आपल्याला. बघूया किती वाजता रात्रीचे येता आपल्याला. चला भेटू आता नाश्ता केल्यानंतर. जय बजरंगबली, जय हनुमान, जय बजरंगबली, जय हनुमान, जय हनुमान, जय हनुमान, जय बजरंगबली, जय पवन पुत्र हनुमान की जय. सो आता वाजल्यात 34 आपण आता निघलोय जायला. ताईच्याकडे चाललो आपण. कुठे चाललोय आपण? चाललो कोकणामध्ये. ताईच्याकडे पूजा आहे कोकणामध्ये. रोह्याच्या पण पुढे आहे त्यांचं गाव. सो तलागाव त्यांचं आहे. तर तुम्हाला दाखवूनच मी आता कुठे आहे तो गाव त्यांचा. चला निघूया आता. बाबाचा वाट बघतात खाली. ताई बी आहे. गाडी काढतो, जाऊया. चला. सविता, ताई, बाबा ही गाडी घेऊन चालले आपण आता. आपण निघलो आता. चला गणपती बाप्पा मंगलमूर्ती. चला आपण रस्त्यात आता भेटू. आता कुठं कुठं जाणार मी तुम्हाला दाखवता आता. चला आता सुरुवात झाली. आपण घरातून निघलो. आपण आपल्या नाक्यावरती आलो. आता पोचूत नाक्यावरती आपल्या. दूधवाला गाडी उभी करा. पोरगी दुधाला येईल बरे. पेट्रोल पंप आलोय. गाडीमध्ये पेट्रोल भरासाठी दहीसरच्या पंपावर पोचलो आता आपण. तर इथून आपण डायरेक्ट भेटतो तुम्हाला कुठे जायचं. आता आपण पोचलोय उरण JNPT रोडला. आता पुढून आपण आता लेफ्ट घेणार आपण. किती घेतले तुम्ही? त्यातून एक खाल्ला. मग पाणी पिला. मग खेळते. अच्छा खेळते आता. चला आता आपण इथून समोर दिसते गोवा हायवे. गोवा आपल्याला इकडेच जायचं लेफ्टला. कारंजा गाव आहे. हे बघा इथून यो कारंजा. इकडे रेल्वे फाटक लागले. एकदम गाड्या एवढ्या थांबल्या. हा आपला उरण JNPT रोड आहे. आपण आता चाललोय इकडं पनवेल एक्झिटला. म्हणजे आपण गोवा हायवेच्या जवळ जाऊ आता. हिची मस्ती चालू आहे पोरीची. इकडे बघा हिची मस्ती बघा. बघितली ही बघा किती मस्ती करते बघा. आणि ही रेल्वे कर्जतला गेली. कुठे गेली बाबा ही रेल्वे? बघा बाबा कसा आमचा हिरो. बाबांचा चष्मा बघा आज कसं लोले. हे बघा आपण आता आल्या पलसपे फाट्याची इकडं पनवेल आपण एक्झिट आलोय. आता इथून हा मुंबई गोवा हायवेला रस्ता गेलाय. सो आपण आता इथून राईट मारू. हे बघा समोर तो बोर्ड दिसत असेल तुम्हाला. बघा आता योग गेला आपला. आता इथून राईट मारायचं आणि राईट मारून फर्स्ट लेफ्ट मारायचा. हा राईट मारला का पहिलाच आपल्याला लेफ्ट येईल. आपण आता पलसपे फाट्याची इथं आलोय. हे बघा तो सरळ गेला JNPTला. लेफ्ट मारला आपण गोवा हायवेला. आपण आता हा गोवा हायवेला टच झालो. आता ईशान सरळ डायरेक्ट तुम्हाला सांगतो रायगड इथून 122 आहे. मुरुड, काशीद, आपली बाग इकडे या साईडला जायचं ना आपल्याला. आपल्या सरळ सरळ इंदापूरला जायचं. इंदापूरवरनं राईट मारायचा. ताईचा गाव तिकडेच आहे तलागाव. रोह्याच्या पण पुढे आहे हा गाव. चला आपण आता कर्नाला स्पोर्टला पोहोचलोय. कर्नाल स्पोर्ट अभयारण्य काहीतरी आणायला पाहिजे. तर तुला मी बोललो ना तिथे इथं माकडे दिसतील आपल्याला आता. मग मस्त काय आहे का? हो दाखवलं बेटा. तो तिथं समोर बसले तेव्हा वरती. ते बघ समोर दिसले का? त्या इकडे ये लेफ्ट साईडला माझ्या. तेव्हा ते वरती बघ काटाळे बस झाली बस बघ ना वरती. हे बघ इथं रे. हे बघ इथं. हे बघ ये बघ. हे बघ ये दोघं तिकडे बसले बघ ना. हे बघा हे बघा
कसे बसले बघा. हा वेपर टाक काही बच्चा पण त्यांच्या जवळ. बच्चा आहे कशा आवडला बघ. दोन तीन ते हे बसले ने. एक खालती कर. आपण आता कर्नाला स्पोर्ट अभयारण्यामध्ये आहे. आता बघितले तुम्ही ते माकडं किती होते किती. अजून पुढे पण असतील आणि हा रस्ता बनवला तो त्यांच्यासाठी जायला बनवलेला आहे. का ते इथून रस्ता क्रॉस करताना ऍक्सिडेंट वगैरे होईल त्यांचं म्हणून त्यांनी मस्त आयडिया केलेली आहे. आणि इथं जाळी लावली जेणेकरून तिकडनं कुठलाही प्राणी पक्षी काय असेल तो इकडे या साईडला रोडवर येऊ नये म्हणून. हो आहेत ना इकडे प्राणी खूप आहेत. त्यांनी ते माकडा बारीक माकडा धावली व पिला धावली व तिथे रिक्षावाल्याने काही घेतला. आता ते साईडला असतील ते निघतात थोडं. बघला कसा आपण गाडी हे केलं लगे पुढे निघलं. हा ना. माकडांसाठी ये नाही ते साईडून इकडं कुठला प्राणी यावा ना म्हणून. म्हणजे ते कसं ऍक्सिडेंट वगैरे होईल ना त्याच्यासाठी म्हणून त्याच्यासाठी जाळी लावलेली आहे ती. म्हणजे कसं तिकडचे प्राणी या साईडला येऊ नको ना म्हणून असा. हे बघा किती छान प्रकारे रस्ता आहे. मला असं वाटलेलं की रस्ता बरोबर नसेल पण रस्ता जाम भारी आहे. एक नंबर रस्ता. अख्खा रस्ता पूर्ण कॉन्क्रीटचा आहे. दोन्ही साईड एकदम क्लिअर आहे. हा बेटा पुढे गेल्यावर भेटतील आपल्याला. आपण डांबरी रोड होता. हा तेव्हा डांबरी रोड होता. आता मस्त कॉन्क्रीट रोड केले ना अख्खा एकदम भारी आहे रोड. बरीच वर्ष एक नंबर मजा येते चालवलं गाडी. 10-12 वर्ष 12-15 वर्ष. आपण आता पेनला आलोय. आता पेन वरून आपण पुढे जाऊ. अरे तो गेला पाठीमध्ये तिकडे. यो आता आपण पेनला पोचलो बाबा. पेनला आलो आता पेनला. मस्त एकदम छान प्रकारे भारी बनवलेला रस्ते एकदम. काही टेन्शन नाही रस्त्याचा. काय रिदी ही बघा कशी गाडी खेळते बघा. हिला लय लागतं असं खेळायला गाडी. इकडे बघा आहे का इथं कांदे घ्यायला थांबल्यान. व्हाईटवाले कांदे. हे व्हाईट कांदे आहेत ना हे घ्यायचे ते ना. ते कमी आहे. ती कमी आहे. सविता तुला पोहता असेल तर जेवून टाक. जय उभी गेल्या थांब ते गाडी आहे आता. तर सविता तुझी जायचं गोल. बारकच आहे बारकच. ताई बारकच आहे. आपण बाहेरून दाखवतोय तुम्हाला. गाडी आपली हे घेतलं कांदे. तुला कुठलं बघान घे मग काढ ना चांगली एवढी एखादी बघून. एखादी चांगली जी असेल ती काढ. आम्ही आणली बदलापूरच्या. असं तो कुठला असेल कांदा तिकडं आता वाशीचा की नाशिकचा. अच्छा हा ओके. आता हा पेनच आहे ना. आता पेनमध्ये पोचले मी. पेनमधून आता डायरेक्ट सरळ आपल्या जायचं एक टन येईल. तिथून आपण लेफ्ट मारता माझ्या मध्ये डायरेक्ट जायचा सीधा हायवेला. काढ तुला काढतो तुला. काढ. मस्त आहे ती. कशी आहे. हा तो बटन दाबा खाली. ही कशी आहे. बाबा बघा आमचा बाबा. बघा आमचा बाबा. त्याचा गॉगल लावले बाबाला भारी होला. बाबाच्या डोळ्यात त्रास ना व्हायसाठी. ताई बारकी बीजी बाबांचं. तुला कोणी आणली चप्पल हे करायला. बाबा पण चप्पल घालायची ना उतरायचा. असा उतरायचाच ना डायरेक्ट. तुला कुठली पाहिजे आपल्याला फक्त हीच पाहिजे ना. एकच ना.
तिथे हो पिशवी नाही का? हा भाऊ ही पिशवी टाका ना ही पण. हे आमचं आहे. हा तीच होती ताईची जे मी डिकी खोलतो आतावर. भाऊ लॉक खोलीवरती तो बटन दाबा तिथला तो बटन 2 नंबरचा इकडचा त्याच्या बाजूचा. हा दाबा. हा ये हा निघ. कितीला घेतली? हा हिचा गॉगल काढायची. देतो रे बेटा. दे काढून लगेच. चल मला टाक त्याची तिच्या अडचण नको ठेवू. इकडे मागे दे टिकीन. चप्पल घालायची असं निघायचं ना डायरेक्ट. हो घेऊ घे तिकडे मी. दे बेटा काढला दे इकडे जायची ती. चला निघूया आता. आम्ही मस्तपैकी कांदे घेतलं. व्हाईटवाला भेटलं आम्हाला इथे. सो चला आता निघू आपण पुढच्या प्रवासाला. बघा किती भारी रस्ता बनवले ना. एवढा भारी रस्ता आहे ना. एक नंबर रस्ता बनवले. बाकी या जबरदस्त भारी रस्ता. एक नंबर. मला लय आवडला. बरं झालं मी इकडनं आलो ना तर मी तिकडच्या खोपोलीला जाणार होतो पाली मार्गी. तर बरं नको इकडच्या बघू जाऊन ना. आता मागीच्या आहे मला हलतो इच्छाच मी. पण भारी रस्ता. एक नंबर रस्ता. म्हणजे आपण पहिले गेलो तो रस्ता नाही हो का? तोच रस्ता आहे बाबा. पण तो रस्ता खालच्या गेला का आता आपण या ब्रिजच्या खालच्या आहे का अलिबागला जायला. हा ग अरे राहू दे. कसं काय तू हे गेली चुरा झाला बेटा तिथं? कसा काय चुरा झाला? हा ग ही गाडी हल्ली तर ही डायरेक्ट चिप्स वर बसते. चिप्सचा चुराच केला हिने. चला आपण आता पोचू. मला वाटतं कुठे गेल्यावर दाखवतो चल ना बेटा तुला. एकदम भारी बनवलंय सर्व रस्ता. एक नंबर आहे. बघा आपण आता गडप गावाची तळले. आता आपण गडप गाव आहे. गाव कोणचा बा? आता ही कधी कोण ही मंदाची मोठी दावत. हा मोठी दावत नाही. इथं मंदिर आहे. या मंदिरात आलतो आम्ही. तो समोर तिकडे त्या साईडला. हा यो खालती गाव आहे. खालती हो त्या साईडला तो. हे बघा कोण खाते चिप्स? यो इथं पुढे मंदिर आहे. ही चिप्स खाते बघा. माझी पोरगी चिप्स खाते. तो बाबा समोर मंदिर इथं. तो राईट साईडला इथे मंदिर आहे बघ. हो यो इथे यो राईटला यो इथं. हे मूर्ती बघ गणपतीची किती आहे. हो यो मंदिर यो समोर बघा यो राईटला. यो मंदिर इथं. यो गडपगावची घर तिकडे ती कमानी आहे. त्याच्या घर पुढे जायचं ना असा बघा. हा ग जवशा गाडी बसले ना तवशा खायला बी लागले. जवशा बसले तवशा खायला बी लागली. ती पोर अशी ये ना नुसती खात बस. तिची बस खात बस. तिला गाडीन बसले घरच्या तवशा. एक पहिले कुरकुरेचं पॅकेट घाला नंतर मग काय घाला त्याची चिप्स खाली. दुसरी चिप्सची नंतर आता ती ही तिखटवाली चिप्स होती ना ती खाली. त्याच्या पहिला काकडी खाली. कलिंगड खाला. बाबा बाबा ही पोर ना डेंजर. गाडी असली का खायला लागते तिला. ते तोंड म्हणजे म्हणणं लागे तिला गाडी बसल्यावर. बघा माझी पोर नाचते गाडीत. जो कोणी नडल त्याचा वाटोला होयल.
ती नाचते गाडी बघा. आपण आता नागोठण्याला पोहोचलेलो आहोत. जो नागोठ नाही, आता नागोठण्याला पोहोचले आपण. आता इथून आपल्याला जायचं आहे पुढे. कुठे चाललंय मी ते तुम्हाला दाखवता. चला आता 13 किलोमीटर राहिला आपला डिस्टन्स. 13 किलोमीटर नंतर पुढचा आणखी थोडा डिस्टन्स आपल्याला पार करायचा. चला तिने सांगितलं बघा कुठे जायचं ते. हे बघा कोकण रेल्वेचा ब्रिज आलेला आपल्याला. कधीपासून ब्रिज भेटला होता. मी ब्रिजच शोधत होतो, तर हा पहिलाच कोकण रेल्वेचा ब्रिज आलेला आपल्याला. हे बघा कोकण रेल्वेचा ब्रिज. पुढे भेटेल तर बरं आहे बघायला एका टायमाला. चान्सेस बघू किती आहेत आपल्याला. आपण आता आलो पाली फाट्याला. आता इथून आपण पालीला जाऊ. पालीच्या गणपतीचं दर्शन घेऊ पहिला आपण. इथून पाली 8 किलोमीटर आहे. समोर बॅनरवर दिसतं बघा पाली, बोर्ड लावले ना, बोर्डावर पाली किती 8 किलोमीटर आहे. चला पण जाऊ आता पालीला. इकडे आपण टर्न मारला या साईडला. भेटू दादा. पाणी बघा किती मस्त आहे ना, जबरदस्त पाणी आहे. पार्किंग करून झाली. आता आम्ही निघल्या मंदिरात जायला. सगळी पालीला पोचले आम्ही. आता पालीला किती वाजले ना, आता 1:21 झाल्या. 11:30ला घराशी निघलो होतो ना आपण. 10:30 11:30 12:30 3 तास झाले आपल्याला. 3 तास झाले आम्हाला जायला यायला पोचलं इथं. तुम्ही आलो आम्ही. चला आपण आता पालीला पोचल्या गणपती मंदिरला. इकडे बघा ताई, बाबा, सविता, आम्ही सगळं. आता 3 तास लागलं पोचायला इथं आपल्याला. 3 तासामध्ये आपण इथं आलो. 10:30 निघलेलो तर आता 1:30 वाजले. 1:22 झाले ना आपल्याला आता जायला. चला आता आपण मंदिरात जाऊ. चला बघा बल्लाशिवची एक कमानी आहे. आपण पोचलो मंदिराच्या इकडे. चला बाबा, मी, सविता, रिद्धी आणि सगळे आले इकडे. चल चला चल. ये ईशा आत्मशा इकडे. आता मंदिरात चालू ना रिधी. कुठे झाली तू रिधू? काय नाही, गर्दी खाली आहे. गर्दी नाही काय नाही ना ग रिधी. अरे तिथून डायरेक्ट आहे ना. आला लक्षात ना आपला. बंद आहे इथून. तिथून डायरेक्ट आहे समोर. आतमध्ये कॅमेरा जाऊन चालू करून देणार ना आपल्याला. आपण इथून कॅमेरा बंद करू. इथून कॅमेरा बंद करू आपण. इथं इथपर्यंतच कॅमेरा अलाउड आहे. चला आपण दर्शन झालं आपला. आपण चालू डायरेक्ट आपल्या गाडी जोडी येणार. काय घ्यायचं ते घेऊ दे. आणि इथे थोडं फोटोशूट करू आपण. बाबा बघा रिद्धी आणि बाबा कशी चालली. या ताकाची दही ताक मिरची आहे. आणि ही दही ताक मिरची तीच आहे. जे एकच घे. कोकम तुम्ही आता आणलेत ना आपल्याला. चटणी बघा उठली नको ना. चटणी हो सुकी चटणी. काय करशील घेऊन? कितीला आहे? ये अरे नाही घेतलं.
नाही आम्हाला नको. तुम्ही काय केला इकडे बघा. ताईनी लगेच सुरुवात. मौजूर आंब घेतले ताईनी. हा हा बाप्पा रेवायचं मस्त आहे ना. हे काय पितलेची आहे का ही? अच्छा हा बल्लाळेश्वर. चला दर्शन तर झालं आपला. आता इथे आंबे घेतले. पहिलेचे आत्ते सुकवते कवरेच जात आहे. 10 रुपये. मी बघताना लोणचा तुला पाहिजे का? आहेत का सुट्ट्या? सुट्ट्या आहेत का? 10 रुपयाचा आंबा बघा किती. चला आता जेवायला बसला. इथे रोटी आली, दाल तडका आला, पनीर भुर्जी आली, आपली पापड आहे, बाबाचा ताक आहे तिकडे. आता राईस येतोय, जिरा राईस रिद्धीला आणि बाबाला. मग आपण करू सुरुवात जेवायला आपल्या. बाबा राईस, जिरा राईस आणि डाळ आणि हे खाते पनीर घेतली. मी डाळ भाजी आणि पनीर भुर्जी घेतली आणि डाळ तडका घेतला आणि रोटी घेतली. माझी रिद्धीने राईस आणि काय घेतले? लिंबू आणि राईस घेतले तिने. जेवण झालं आपला एकदाशी मस्तपैकी. आता आपण चाललो. हा घे चल. हा मंदिराचा एंट्रीच होता. ताई बाबा जेवलो मस्तपैकी पोट भरून. आता आम्ही पण चाललो आता गाडी बसायला. आता तिथून जाऊ आपण डायरेक्ट सीधा तिकडे रोया तळ्याला. ताईने सगळा आका बाजार उचलला इकडचा आंब्यांचा. ताईने आंब्यांचा बाजार उचलला. आपण आता निघलो गाडी घेऊन. आता जाऊ आपण ताईच्याकडे. जेवण वगैरे तर झालं आपला मस्तपैकी. सो आता पुढे भेटा आपल्याला सांगतो कुठे जायचं ते आपण. बघा कशी नाचते गाण्यावर. दमली बघा दमली आता. हे बघा कोकण रेल्वेचा दुसरा ब्रिज आला आपल्याला आता. हा दुसरा ब्रिज भेटला कोकण रेल्वेचा. हे बघा कोकण रेल्वे नाव बघा कोकण रेल. आज कसं आहे गाई दिसतं ना आपल्याला. झोपा तुम्ही झोपा चला. माझी पोर झोपली आहे का? दाम मस्ती केली तिने ना आता झोपली आहे का? झोपत. इंदापूरला पोचल्यावर ताई आणि सविता गेले नारळ हार आणि काय सामान पाहिजे थोडंसं त्यांना तो आणायला गेले. तर ती आहे पण तो वाट बघू. मग आपण इथून निघू. आपल्याला ह्याच रोडने सरळ जायचं आहे तळ्याला. चला भेटू नंतर थोड्या वेळानंतर. तिकडे पोचलो का तुम्हाला दाखवतोच मी. बघा कोकणातले रस्ते बघा किती भारी आहेत. कोकण. आता इथून आपल्याला जिथे जायचं आहे तो राहिले एक 5-6 किलोमीटर राहिले. सकाळी 10:30 वाजता निघलो होतो आपण. त्याहून आपण फिरत सर्व आपला पालीचा गणपती वगैरे केला आपण. आणि इकडे या रस्त्यात आलो. बघा इंदापूरवरून आपण राईट मारला आणि इकडे आतमध्ये आलोय. रस्ता बघा जेव्हापासून मी बघतो ना स्टार्ट झाले ना तेव्हापासून रस्ता पूर्ण असाच्या असाच आहे. कॉन्क्रीटचाच रस्ता आहे. एकदम जबरदस्त भारी दिसतो वाटतं रस्ता. हे बघा तळा नाव आहे ना गावाचं नाव. त्या तळ्या गावात जायचं आपल्याला. तळा. चला आलाय तळा गावात इथे पुढे. चला पुढे आता तुम्हाला दाखवतोच त्यांच्या गावाला का. आपण आता इकडे त्यांच्याकडे पोहोचलेलो आहोत. आता इथून 2 रस्ते दाखवतात आपल्याला त्यांच्याकडे जायचे. सो आपण आता बघूया एंट्री झाली का गावात, कुठल्या रस्त्याने जायचं ते, आणि त्यांना फोन करू भाऊंना. हो 4:45 वाजलेत आता आणि आत्ता पोचलो तिकडे त्यांच्या गावी तळ्याला. चला आता त्यांचं घर दाखवतो तुम्हाला. या तुम्हाला घर दाखवतो त्यांचं. बघा किती भारी आहेत ना लोक इकडची. घर बघा कशी कौलारू घर आहे तिकडची. कुठली का? अरे ती आणू.
काहीतरी विसरलो मी, तिने सांगितलंय. चला वापस जाऊन घेऊन या पिशवी. समोरून तिकडनं त्या साईडला जायला लागलं. तिकडे पण कोपऱ्यातून त्या साईडला दिवा बघ तिकडे खाली अजून जा पुढे. हा बस आता खाली खाली समोर. अथ ध्यानं ध्याय सत्यगुणातीतं गुणत्रय समन्वितं लोकनाथं त्रिलोकेशं कौस्तुभावर्णं हरिं नीलवर्णपीतवासं श्रीवत्सवदभूषितं गोविन्दं गोकुलानन्दं ब्रह्मादपीडितं इति सत्यनारायणं ध्यायामि. आगश देवदेवेश तेजोराशि आगश देवदेवेश तेजोराशि जगत्पते प्रियमाणा मया पूजा गृहाण सुरसोत्तम श्री सत्यनारायण सांगाय सहपरिवाराय नमः आवाहनं समर्पयामि. जरा आवाज करा, असं मला वाटतं की आवाज येत नाही. परत एकदा असं ऐका, त्याच्यामध्ये आवाज येत नाही. बाहेर जातोय ना, हा मग काय प्रॉब्लेम नाही. 2 जागा लागतील. नानारत्न समायुक्त कार्तस्वरूपभूषणम् आसनं देवदेवेश प्रत्यर्थ प्रतिभूतां श्री सत्यनारायण सांगाय सहपरिवाराय नमः आसनादि अक्षतां समर्पयामि. पाद्यग्रहण देवेश सर्वक्षेम समर्थो भक्त्या समर्पित देवलोकनाथ नमस्ते श्री सत्यनारायण सांगाय सहपरिवाराय नमः पाद्यं समर्पयामि. देवदेवी नमस्ते देवदेवेश नमस्ते धरणीधर नमस्ते जगदाधार अर्घ्यं प्रतिभूतां सत्यनारायण सांगाय सहपरिवाराय नमः अर्घ्यं समर्पयामि. कर्पूरवासितोय मन्दाकिना समर्थम् आचम्यता जगन्नाथ मया दत्त हि भक्तिता श्री सत्यनारायण सांगाय सहपरिवाराय नमः आचमनीयं समर्पयामि. गंगा सरस्वती रेवा वैष्णो नर्मदा जले स्नापितोषि मया देवतता शांति पुरुषोत्तम सत्यनारायण सांगाय सहपरिवाराय नमः स्नानं समर्पयामि. पयोधधिकृतं देवमधुशर्करायं पंचामृतं स्नपनं प्रीयन्ता परमेश्वर. आणि कृष्णानगर पण साधं पाणी घालायचं. पंचामृत स्नानानंतरे शुद्धोदक स्नानं समर्पयामि. हिला बघा किती मजा आली बघा. ही असतो बघा. हिला तर त्याच पद्धतीने इकडे खेळायला नाही का. हा मजा येते किती. इकडे बघा समोर तुम्हाला मी दाखवतो आता इथून. हा समोर तलाचा गड आहे. गड समोर झेंडा दिसतो का, झेंडा तो बघा. तो झेंडा दिसतो ना, तलाचा गड आहे. गड हा तलागड आहे. किल्ला आहे, किल्ल्यावरती हा. आणि हिने कुरकुर आणले बघा इकडे ते. हा अरे वा. समोर दिसतो ना हा गड आहे. गड तलागड आहे. झेंडा दिसतो तिथे तुम्हाला. हा तोच तो. सो आता आपल्याला आज टाईम नाही, तर आपण आज तिकडे टाईम असतं तर हा गडावर गेलो असतो आपण महाराजांच्या. बघूया चला नेक्स्ट टाईमला. इथे बाजूलाच घर. हा ताईसांचं घर आहे. आणि इकडे ही छोटी त्यांची इथे बाजूची चुलत्यांची घरं आहेत काकांची. सो चला आता आरती चालू होईल. आता आरती झाली का आपण मग जरा बसूया. बघा ही काय करायला बसली इकडे. सांडला परसात वाटायला बसली. छान पद्धतीने इकडं खाली मस्त भारतीय बैठक बसवतात जेवायला. इकडे टेन्शनच नाही. आपल्याकडे टेबल खुर्च्या असतात आणि यांच्याकडे भारतीय बैठक खाली बसून सर्व जेवतात. चला
चला आपण आता निघलोय घरी. वाजले 8:30 वाजता. अर्धा घंटा झाला निघून आपण तिकडनं. सो आता आम्ही कोलाडला पोचलोय. आता कोलाडवरनं आपण सरळ डायरेक्ट पनवेल मार्गे आपला गोवा हायवेने सरळ घरी. चला भेटू आपण थोड्या वेळात रस्त्यात कुठे थांबल्यावर. नाही आपण आता पोचलोय पनवेलला JNPT रोडला. हा बघा हा समोर JNPT रोड आहे. हा JNPTला सरळ जातो. पुढे गेलो का आपण डायरेक्ट कळंबोलीला निघू इथून आता. सो चला आता खूप लवकर आलो. गाडी फास्ट घेऊन आलो मी. सुसाट आता वाजले 10:44. तिथून निघलो होतो 8:30 वाजता. मी 8:30ला निघलोय. तर आता झाले 10:30, 9:30, 10:30. 2-2.5 तासामध्ये मी इथं आलोय. 2.5-3 तासामध्ये. चला आता गेलो पुढे आपल्या शिलपाट्याच्या आसपास का परत एकदा तुम्हाला सांगतो मी कुठपर्यंत पोहोचतो त्या. आता वाजल्यात मला वाटतं 11:30. आता पोचलोय घरी मी. सो आता आजचा ब्लॉग इथे एंड करतो. तर सो तुम्हा सर्वांना गुड नाईट. चला भेटू उद्याच्या नवीन ब्लॉगमध्ये.